नमस्कार भावन. तर आपण चाललो होतो आज गाडी शिकायला. समोरचा रोड सरळ आहे, पण आमचं भविष्य वळणावर आहे. आता म्हणलं रस्ता दिसतोय मोकळा, तर आपलं गाडी पळवून आपल्या ऑफिसच्या समोर यावं. आज होता आपला पहिलाच दिवस. आत आलो आणि दादांच्या पाशी गेलो, फॉर्म बिम सगळा आपला भरून घेतला आणि तिथनं गेला पुढचा प्रवास चालू. आणि आलो आपल्या गाडीपाशी. तर आबा बसला पहिल्यांदा गाडीवर. आता म्हटलं आता काय करायचं, तर दादा सांगायला लागलं कसं काय करायचं ते. गाडी शिकायचा पहिला दिवस झाला आणि केला परतीचा प्रवास चालू. गाडी शिकून लागल्या त्या भुका म्हणून आलो आपल्या वडापावच्या दुकानावर आलो घेतलं पहिल्यांदा 2-3 वडापाव खायला चालूच केलं. मग घेतला वडापाव हातात मस्तपैकी असा दाबून दाबून आबा आमचा खायला लागला. आता वडापाव खाऊन जायला की म्हणलं आता आपलं घरी गेलं पाहिजे. मग आता म्हणलं जाऊया घरी. तर आबाच्या लक्षात आलं आपल्याला डायरी घ्यायच्या, म्हणून आलो दुकानामध्ये. आबा आता काय लद्दू ते आबालाच माहित. घ्यायला आलो तो वेगळं आणि हो लागला घड्याळ हुडकायला. मग आता म्हटलं घड्याळ ठेवलं बाजूला. शेवटी आबानं डायरी काढली हुडकून. आता म्हटलं हो लिहितोय कविता. मग आता आपलं म्हटलं जावावं घरी. भावांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं भावांनो.